आठवा तुम्हाला मराठी होती ना मराठी। मग मी मराठीत बोलू तुमच्या सोबत की हिंदीत बोलू? हिंदी म्हणजे मराठी तुम्ही वाचन जास्त केलं नाही असं मी समजू का? मला तुमच्या सोबत बोलताना खूप आनंद होतो। आनंद अशासाठी होतो तुम्ही साधारण विद्यार्थी नाही। तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी, त्यापूर्वी मंचावरचा जो हिशोब आहे तो घेतो पहिल्यांदा। आजचा हा निरोप समारंभ तुमचा सेंड ऑफ विदाई कार्यक्रम, अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 5, तिचं नाव आहे परवास स्कूल, तर या शाळेचे मुख्याध्यापक असलम सर, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्यापैकीच एक खालिद सर आहेत की ज्यांचं परवानगी मंजूर झालेली आहे हजला जाण्यासाठी, असे आपले खालिद सर। या मंचावर उपस्थित यापूर्वी असलेले रियाजुल्ला भाई एसएमसी अध्यक्ष, गफूरशाह भाई उपाध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित होते निखाडे सर विज्ञान मंडळाचे तालुक्याचे अध्यक्ष, पिजवे मॅडम इन्स्पायर अवॉर्ड या उपक्रमाच्या संचालिका होत्या बीआरसी कडून। या ठिकाणी दुसरे उपस्थित होते आपले शहर समन्वयक महेंद्र राऊत सर, आणि या ठिकाणी पुन्हा एक माधुरी मॅडम फ्रीडम मधल्या उपस्थित झाल्या होत्या। इतर शाळांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्या विद्यार्थ्यांचा। आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेतील अरीबा तहरीन गुलाम राहेक या विद्यार्थीनं इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आणि आपल्या नगरपालिका शाळांचा एक उच्चांकावर आपलं नाव ठेवलं। अशा कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे असलम भाई, त्यांना खरोखर धन्यवाद देतो। आणि तुम्हाला तर विशेष धन्यवाद देतो की उन्हाची तमान बाळगता या ठिकाणी तुम्ही बसलात। जवळपास मीच तर 10:30 आलो, 10:30 वाजून 5 मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू झाला। समजते ना, मी मराठी बोलतो ते पूर्ण हिंदीत पुन्हा बोलणार आहे मी, तुम्ही काय तसं हे करू नका। तुम्ही म्हणाल तर इंग्रजीत बोलतो, पण मला उर्दू तुम्ही शिकवली नाही, त्याच्यात बोलणार नाही फक्त। तरी मी तुमचे शब्द मनापासून म्हणजे ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही काय बोलले, त्यामध्ये खूप चांगले शेर बोलले आणि शिक्षकांच्या बद्दल खूप चांगल्या अशा भावना तुम्ही प्रदर्शित केल्या आणि ते खूप चांगलं होतं। आलं का लक्षात? मी मराठी भारी शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, तुम्हाला माझं साधं बोलणं लक्षात येईल असं मला वाटतंय। साधं बोलणं माझं लक्षात येईल, सिंपल वर्ड मेरे समझ में आएंगे आप लोगों को, इसलिए मैं भारी मराठी नहीं बोलता। भारी मराठी बोलूंगा तो उर्दू सर की मेरी गत हो जाएंगे, जैसे मेरे को उर्दू समझती नहीं भारी, वैसे आपकी गत हो जाएगी। तो वह वैसा मैं चाहता नहीं। आप कितने होशियार हो ये तो मैंने आपके क्लास में आकर ही देखा है, देखा ना, मैं आपके क्लास में आया था, पूरे नगर पालिका के क्लास में गए, लेकिन आप सर के बच्चे मेरे को कहीं नहीं मिले। लेकिन एक बात याद रखना, आपको भी मेरे शरीर के हजारों लोग मिलेंगे, लेकिन वो हजारों लोगों में मैं नहीं हूँ। तो वैसे आप लोग जितने बच्चे मैंने देखे वो आपके सरीके नहीं थे, आप कोई और खास है। तो आप खास है तो खास ही रहना जरूरी है। मैं आपको कुछ खास बातें बताना चाहता हूँ, कुछ खास बातें हैं जो आपकी जिंदगी भर काम में आएंगी। समय को कीमत दो और ऊपर वाले को कीमत दो, गॉड को, ईश्वर को, अल्लाह को, उसको भी कीमत दो। हर समय समझना कि मेरे साथ मेरा भगवान, मेरा अल्लाह है, तो मुझे कहीं डर नहीं है, नेक काम करने में, गलत काम नहीं। तो ये पहली बात साथ में रखना कि मेरे साथ मेरा भगवान है, अल्लाह है, गॉड है, ईश्वर है। और फिर मुझे कुछ बात की कभी नहीं आई। दूसरी मेहनत के बारे में एग्जाम्पल देता हूँ मैं यहाँ एक शख्स खड़ा हूँ आपके सामने, और आकोट में बड़े बड़े 2-3 कॉन्ट्रैक्टर ऐसे पुरा हुआ है
कि मैंने रात दिन 7 दिन कंटिन्यू काम करा हुआ है, वो भी मैथमेटिक का, कैलकुलेशन का, रोड के बिलिंग का, डांबर के रोड बनते हैं उसके बिल का, फकत खाने को समय और मेरे जो पर्सनल काम रहते उसको समय देके 7 दिन ना सोना ना लेटना, 7 दिन कंटिन्यू काम करे हो। काम करने से आदमी मरता नहीं है, काम करने से आदमी मरता नहीं है। मरता कैसे है? तो अपने अय्यासी से, आराम से। एक